बस. एवढ्या मोठे नाव देत तू? अरे तुला कळवा म्हणूनच दिला मी. मी का बहिरी आहे का? आता मला काय माहिती. आई नाराज झाली काय लगेच? मग मला ऐकायला येतं. तोच बाप शेतकरी पोराला पोरगी देईन का? बाप म्हणतात का? मामा म्हणतो का? मामाचे पण म्हणलं असंच. आता मामा आम्हाच असलं पण मामी नाही ना माझी. पण तुला नाही सोडू शकत. मी कुठं म्हणतो सोड आपण मी तर पळून जाऊन न्यायला तयार आहे तुला. पळून कसं जायचं? मामाने केलं येणार ना तू? हा म्हण की. पळून तर मी येईल रे, पण मला काय वाटतं सगळ्यांच्या मर्जीने झालं पाहिजे. आता मी तुझी मर्जी जपल पण मी सांगितलं ना मामी कशी खंदुशेवणी करते मला. आई आहे ना माझी. हा आता मग त्यामुळेच तर ना. त्यांची मन जिंकून आपण. म्हणून तर बघू. आता ते काय तुमचं लय लोचा आहे मागचा. बोलून तर बघू. चालेल ना. असं मध्यस्थी माणूस घालू पुढे तुफान. पण काही जरी झालं तरी आपली साथ नाही सोडायची. अजिबात नाही. मला तर नाही सोड वाटणार. असा जीव बसला ना मामाच्या पूर्वी अक्काची बायकोच करायची म्हणते. बरं ऐक, तू आता जा घरची इथे लिंबू तोडायला. हा का? हो. तर ऐक ना, मला फोन मेसेज करायचा. मला आज चेन पडत नाही बरं का. करेल की. जा आता तू. सांगते तुला कोण. मी आता जातो. हा घरचं. परत भेटा. अरे जा की. कोणी पण येईल. नाही जाऊ वाटत. जाऊच वाटत ना मला. अरे तू खरंच जा, आता कोणीतरी येईल. जा.